नमस्कार मंडळी, तुमचा जर साबुदाणा चिकट होत असेल तर अशा प्रकारे नक्की बनवा. अजिबात चिकट होणार नाही, मी गॅरंटी देऊन सांगते. सकाळी मिस्टरांना बनवून दिला नव्हता, त्यांना आज उपवास होता पौर्णिमेचा आणि साबुदाणा पण संपला होता घरातला. साबुदाणा मग आम्हाला बाहेर जायचं होतं, म्हटलं त्यांच्या घेऊन जावं आपण टिफिन. साबुदाणा जेवढा आहे त्याच्यात डबल पाणी टाकायचे. स्वच्छ अगोदर धुवून घेतला, डबल पाणी टाकलं आणि 10 मिनटं पाण्यात ठेवायचं. पूर्ण पाणी निथळून काढायचे आणि हवेशीर मस्त ठेवायचं. फॅनखाली मस्त फुलतोय, बघू शकता. आता बनवून घेऊया. कढई ठेवली गॅसवरती. कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकलं. 2 मिरच्या कट करून टाकल्या. मिरच्या तळल्यावर जो साबुदाणा होता तो टाकायचा. थोडी कोथिंबीर कट करून टाकली. भाजलेला शेंगदाण्याचा कूट होता तो टाकला. आबडधोबड ठेचायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि आलटून पलटून घ्यायचे. स्लो गॅसवरती, मस्त स्लो गॅसवरतीच करून घ्यायचं आहे. बघू शकता किती असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तुम्हाला जर बनवता येत नसेल, तुमचा मोकळा बनत नसेल तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा, नक्की बनन. चला आता आमचा साबुदाणा रेडी आहे. टिफिन घेऊन जायचा होता, आता टिफिन भरते आणि आम्हाला जायचं होतं बाहेर आज शॉपिंग करायला. चला आता आमचा टिफिन भरते. बाय. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की करा.